संघाच्या बौद्धिकाला भाजप आणि शिवसेनेचे मंत्री आणि आमदार उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दाखल, तर अजित पवारांची बौद्धिकाकडे पाठ। खातेवाटपासंदर्भात शिवसेनेने यादी मुख्यमंत्र्यांना पाठवली, तर भाजपाची ही यादी तयार। मुख्यमंत्री आज राजभवनाकडे यादी पाठवणार। हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस। बीड आणि परभणीच्या घटनेवर चर्चा करण्यासाठी सकाळी 9:30 वाजता बोलावली बैठक। मुख्यमंत्री कारवाईचे काय आदेश देणार याकडे आजही लक्ष। विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर। शहरी नक्षलवादाचा वाढता प्रभाव थोपवण्यासाठी खास तरतुदी। नक्षलवाद विरोधी कायदा असताना नवा कायदा कशासाठी? पटोलेंचा सवाल। अमित शहांच्या राजीनाम्यासाठी आज देशभरात काँग्रेसचं आंदोलन। नागपुरात महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार, तर वंचित बहुजन आघाडीचा मुंबईत निषेध मोर्चा। मुंबईत स्पीड बोटच्या धडकेनं प्रवासी बोट उलटून 13 जणांचा मृत्यू। 10 प्रवासी आणि 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश। स्पीड बोट चालकासह इतर जबाबदार व्यक्तींवरती गुन्हा दाखल। मुंबईतल्या दुर्दैवी बोट दुर्घटनेबद्दल पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडूनही शोक व्यक्त। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडनं 5 तर केंद्राकडनं 2 लाखांची मदत। जखमींनाही आर्थिक मदत। भंडाऱ्याच्या उमरेड पवनी करहांड अभयारण्यात F2 आणि X मार्क वाघिणीचं बछड्यांसह दर्शन, तर ताडोबातील मामामेल वाघाने 2 वनमजुरांची वाट अडवल्याचा रंजक व्हिडिओ समोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।